नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 22-23 मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण 10,000 जी केची सिरीज सुरू केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो क्रमांक आहे 14. आतापर्यंत 13 व्हिडिओ आपले झालेले आहे आणि एका व्हिडिओमध्ये 40 प्रश्न आहे. तर 40 गुणिले 13 करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. भरपूर प्रश्न आतापर्यंत आपले झालेले आहे आणि हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येत असतात. पूर्ण पाठ करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न, कारण की हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. तर पहा, पहिला प्रश्न, सिंधू संस्कृती ही संस्कृती होती तर कोणती होती? शहरी. पुढील प्रश्न पहा, शीख धर्माचे 10वे गुरु कोण होते? उत्तर आहे गुरु गोविंद सिंग. पुढील प्रश्न पहा, शिवरायांनी सिंधुदुर्ग व यासारखे समुद्र किल्ले बांधले. उत्तर आहे विजयदुर्ग. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, अकबराच्या महसूल व्यवस्थेसाठी प्रमुख खालीलपैकी कोण होता? तर उत्तर आहे तोडरमल. त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा, भारतीय अणुयुगाचे जनक कोण आहेत? तर उत्तर आहे डॉक्टर होमी भाभा. पुढील प्रश्न पहा, मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीने लघुत्तम अंतर किती सेंटीमीटर आहे? तर उत्तर आहे 25 सेंटीमीटर. पुढील प्रश्न पहा, तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता आहे? उत्तर आहे निकोटीन. पुढील प्रश्न पहा, एड्स हा रोग कशामुळे होतो? तर उत्तर आहे विषाणूमुळे होतो. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता रक्ताचा गट नाही? तर ए ओ हा नाही आहे, कारण की ए बी आहे, बी पण आहे आणि ए बी पण आहे आणि एक चौथा जो गट असतो तो असतो ओ. उत्तर पहा, प्रश्न पहा, बाईल ज्यूस म्हणजे पित्त कोठे निर्माण होते? तर उत्तर आहे यकृतमध्ये होते. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते? उत्तर आहे स्वादुपिंडापासून. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता आजार डासांमुळे फैलावत नाही? उत्तर आहे एड्स. पुढील प्रश्न पहा, सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झाला? तर याचं उत्तर आहे विल्यम बेंटिंगच्या काळामध्ये झाला. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोण? तर उत्तर आहे महात्मा फुले. पुढील प्रश्न पहा, मिठागरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? उत्तर आहे रायगड. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, मॅकमोहन रेषा कोणत्या देशादरम्यान आहे? उत्तर आहे भारत आणि चीन. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, साखरेचे कोठार कशाला म्हणतात? तर क्युबा देशाला म्हणतात. पुढील प्रश्न पहा, भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले? उत्तर आहे 26 जानेवारी 1950 मध्ये. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, 26 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? संविधान दिवस किंवा कायदा दिवस. तर दोन्हीपैकी एक ऑप्शन राहिलं तरी टिक करायचं. त्यानंतर बघा, बलवंतराव मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव कोणी दिले? तर पंडित नेहरू यांनी दिलेले आहे. नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरामध्ये निर्माण झाले आहे? उत्तर आहे याचं मुंबई आणि कोलकाता दोन्ही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतो? उत्तर आहे जिल्हाधिकारी. त्यानंतर बघा, शुद्ध सोने ओळखण्याच्या कशाची निशाणी असते? तर हॉलमार्क. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र आहे कुठे आहे? तर राजमहेंद्री हे आहे आंध्र प्रदेश येथे. प्रश्न पहा पुढील, खालीलपैकी शून्य गटातील वायू कोणता आहे? तर उत्तर आहे हेलियम. त्यालाच राजवायूसुद्धा म्हणतात किंवा निष्क्रिय वायूसुद्धा म्हणतात. त्यानंतर फॉर्म्युला 1चा प्रसिद्ध खेळाडू कोण आहे? तर उत्तर आहे मायकेल शुमाकर. पुढील प्रश्न पहा, भारतीय सेना दिन कधी साजरा केला जातो? तर 15 जानेवारी. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता धातू उष्णतेस सर्वाधिक संवेदनशील आहे? उत्तर आहे पारा. पुढील प्रश्न पहा, प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी पदार्थ आवश्यक आहे? उत्तर आहे क्लोरोफिल. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो? उत्तर आहे एनाफिलिस डासाची मादीमुळे. हत्तीपाय हे लक्षण कोणत्या रोगामध्ये आढळतात? उत्तर आहे फायलेरियासिस. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, डॉट्स हा उपचार कोणत्या आजाराच्या रुग्णासाठी होतो? उत्तर आहे क्षय. त्यानंतर बघा, सिरोसिस हा रोग खालीलपैकी कोणत्या मानवी अवयवांना होतो? उत्तर आहे यकृत. पुढील प्रश्न पहा, रेबीज या आजारात किती दिवसाच्या रोगपोषण काळानंतर लक्षणे आढळीस लागतात? उत्तर आहे 10.
पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही? उत्तर आहे